श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शुभ योग, शुक्ल योग आणि रवी योगाचा सकारात्मक प्रभाव आजच्या दिवशी नक्कीच काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 2026चा पहिला दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होता आणि या दिवशी सकाळी चंद्राचे गोचर झालेले आहे. तसेच या दिवशी दिवसभर 3 शुभ ग्रहांचा शुभयोग निर्माण झालेला आहे. पहिला शुभयोग सकाळी निर्माण झालेला आहे आणि यानंतर शुक्ल आणि रात्री रवी योग निर्माण झालेले आहेत, जो 2 जानेवारीपर्यंत राहील. शुभयोग, शुक्ल योग आणि रवी योगाचा सकारात्मक प्रभाव आजच्या दिवशी नक्कीच काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 2026चा पहिला दिवस प्रत्येक कामात यश देणारा होता. त्यातील पहिली रास आहे मेष. मेष राशीसाठी हे योग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. यानंतरची दुसरी रास आहे मिथुन. हा शुभयोग मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. यानंतरची रास आहे धनु. धनु राशीच्या व्यक्तींनाही हा शुभयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. पुढची रास आहे कुंभ. शुभयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडाबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.